मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ यांचे अध्याय। तर 1 ते 53 अध्याय आहेत। ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिदेवांच्या अवतारांच्या कथा आणि सत्य घटना रहित या सर्व काही कथा आहेत। तर सर्वांनी ऐकण्याचे करावे। याच्याने घरात महालक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो। माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात राहते। ज्या घरांमध्ये ह्या कथा श्रवण केल्या जातात तेथे माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही आणि त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करते। तर अशा या कथा आहेत। तर मागच्या अध्यायामध्ये आपण अन्नदानाचे महत्त्व काय आहे, कमळचे महत्त्व काय आहे, अन्नदान केल्याने कोणते पुण्याची प्राप्ती होते, असे बरेच काही आपण ऐकले आणि बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स। तर अशाच माझा आत्मविश्वास वाढवा। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीपाद श्री वल्लभ याच्यातला आपण आता 4था अध्याय ऐकणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स या श्रीपाद श्री वल्लभाय नमः अशी सुद्धा कमेंट्स केली तरी पण चालेल। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय 4। कुरवपुरात वास अंबिकेचे दर्शन, श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला। पळणीस्वामीच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला। श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा, माधवा, वत्सा, शंकरा, आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभाच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्या घडलेल्या ध्यानानुभवाची चर्चा करूया। या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल। भविष्य काळात हुंशक इसवी सन हे व्यवहारात असेल। आज हुंशकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे। आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे। मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन। एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते। आपण सगळे श्रीपाद श्री वल्लभाच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन। स्वामींचा अनुग्रह मिळण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली, म्हणून विचारले, स्वामी, माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे। आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता। मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही, मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल। श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवांचे पिलाप्रमाणे पालन करतात। कासव आपल्या पिलांपासून किती दूर असले तरी त्याचा विचार तरंगणानेच त्या पिलांचे रक्षण होते। थोडी उन्नती झाल्यावर मांजरांच्या पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात। जसे मांजर त्यांच्या पिलांना आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते, त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन होते। अशा पालनात पिलू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते। अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अतिस्वच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात। तू ध्यानात बसल्यावर ते दर्शन देतील। आज 25/5/1336 शुक्रवार सर्व शुभ योग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे। श्री वल्लभांनी अतिमुख असा भविष्य निर्णय पुत्र दिला। त्यांचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करवायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देह त्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्ध अवस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे। मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे। माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे? संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल। मरणानंतर तर सूक्ष्म देहाने दिशेला नगरामध्ये सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील। त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशांमध्ये जन्म घेशील। याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नको। श्रीपाद श्री वल्लभाच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण। लवकरच शिवशर्मा मरण पावला।
अंबिका तिच्या मुलांसह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत होते. त्यास अंतच नसे. त्या मठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्याच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावाने वाटेत त्यांना श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनी त्यांना आत्महत्येच्या प्रयत्नाने सोडवले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी त्यांचा अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. ज्यांचे काही खूप पुण्य असते त्यांनाच हे अध्याय ऐकायला मिळतात. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवले असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्याच्या समया तिन्ही लोकात कोणीही नसलेल्या श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपामध्ये जन्म घेण्याचा निश्चय केला. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वास अंबिके श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्ष म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उदराचा निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. या दुसऱ्या अवतारात 80 वर्ष राहीन. या अवतारात समाप्तीनंतर कर्दळी वनात 300 वर्ष राहीन. तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार घेऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपिरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवेन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून याविषयी आसक्ती राहील. करीन पळणी स्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहांचे सूचकच होय. अशा रीतीने प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणून कलयुगातील मानव धन्य आहेत. केवळ निस्ते प्रभूंचे स्मरण सुद्धा केले या श्रवण सुद्धा केले तरी सुद्धा त्यांना दत्तप्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मानवाचे सर्व कल्याण होईल. पतन होण्यात जेवढे मार्ग आहेत तेवढे या अध्यायांमध्ये फक्त श्रवण केल्याने मानवाचे कल्याण होईल. श्री चरणाचे अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परम सत्य स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकाचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ संपादनाचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदींच्या स्नानाचे निर्मूल करतात. तसे न केल्यास त्यांच्या योग्यानेच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. त्यांना अवश्य वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळत कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या पळणी स्वामीच्या वक्त्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात त्याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्यांच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महदर्शनेने जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहाच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असतात. त्यांच्या दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली संपादने शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रह वादास असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाही सूक्ष्म संपादनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. संपादनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनाचा सहवास असणाऱ्या व्यक्तीत दुर्जन सहवास घडल्यास आकरण कलह बंधुविभोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विशक्तीकडून संपादनाची निरंतर उत्पत्ती होत असते. हे थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे.
थोड्या वेळात कालांतराने ती संपादन त्या माणसात सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करते. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असे. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहाची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत होते. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी संपादने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती तेथून उद्भवली तेथेच परत जातात, म्हणजेच मूळ बिंदुस्थानात जातात. याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्य कर्म केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पहिल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभाची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंब वृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास. ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला आहे. त्यांची अतिरिक्त कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्यांचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू शकतो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखाली असते. त्यांचे तेच प्रमाण असते. त्यांच्यातच ते श्रेष्ठ आहे. विषयनुतांना सुद्धा तेच आहेत. योगसिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिणामांना, मोजमापांना, परिमितीला साध्य होणारे विषय आहेत. श्री पळणीस्वामीच्या वर्णनाने माझे मन आनंदाने भरून गेले. मी उडप्पी क्षेत्राहून निघालो. कुरवरपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमाची अनुमती द्यावी या विचारले. श्रीपाद श्री वल्लभाच्या दर्शनानंतर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरवले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लिहिलेने समजून घेतले. ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहे. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्यांच्या ध्यानानुभावाविषयी सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद श्री वल्लभाचे जन्मस्थानी श्रीच्या पादुका, श्रीपाद वल्लभ, श्री दत्तात्रेय आणि नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभाचे मातागृह, तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभाचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभाच्या जन्मस्थानात केवळ श्रीच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापना पण नंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्री वल्लभाचे चरित्रामृत प्रकाशित होईल. ते तू बसून ऐक. श्री गुरवे नमः. श्रीपादराजम शरण्य प्रपद्ये. अध्याय 4 समाप्त झाला आहे. तर मित्रांनो, येथे अध्याय 4 समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय श्रीपाद श्री वल्लभ यांचा आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. श्रीपाद श्री वल्लभाय नमो नमः.